हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या चॅनल या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला सनग्लास होल्डर म्हणजे एक छोटासा पाऊच म्हणायचा आपण जे त्यामध्ये गॉगल चष्मा ठेवतो तो कसा विणायचा तो सांगणार आहे मी. त्यासाठी लागणारे साहित्य 2.5 mm आपल्याला पिन लागेल, आपल्याला व्हाईट कलरची एक उलन लागेल, ब्लॅक कलरची उलन लागेल आणि एक कात्री लागेल. चला तर मग सुरू करूया. पहिले आपल्याला 11 चेन करून घ्यावं लागतील, म्हणजे 11 साखळी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11 आपले चेन झालेले आहेत. आता पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे आणि सिंगल खांब घेत जायचं, म्हणजे आपल्याला 10 सिंगल खांब आले पाहिजे. ते आपले सिंगल खांब असे 10 आले पाहिजेत. हे आपले 10 सिंगल क्रोशा झाले आहेत, म्हणजे 10 सिंगल खांब झालेले आहेत. आता ते पहिल्याच खांबावरती म्हणजे जिथं आपण 10 जे सिंगल क्रोशा घेतलेले आहेत तिथंच आपल्याला आणखीन 2 सिंगल खांब किंवा सिंगल क्रोशा म्हणून ते घ्यायचे आहेत, म्हणजे आपले एकूण 3 झालेले आहेत. आणखीन पुढे असेच आपल्याला सिंगल क्रोशा घेत जायचे आहेत. इथंपर्यंत घेते. हे पहा आपण इथंपर्यंत आलो आहे शेवटी. आता हे पहिलं जिथून आपण स्टार्टिंग केली होती ना तिथून आपल्याला आणखीन 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि जोडून द्यायचे. तिथं स्लिप स्टिच घ्यायचं आणि जोडून द्यायचे. इथं कारण आपल्याला स्टार्टिंग करून झाली ती करण्यासाठी आपण इथं पिन लावून घेऊया आपली. हे पहा इथल्या जागेला आपण असं पिन लावून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला सिंगल क्रोशा घेत जायचे. ते शेजारी घ्यायचा क्रोशा एक सिंगल. इथंपर्यंत घ्यायचं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. आणि आणखीन एक सिंगल क्रोशा घेऊया. जे आपण एकाच साखळीमधून 3 खांब घेतले होते सिंगल क्रोशा, त्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत, म्हणजे एकामध्ये 2. हे 2 त्याच्या शेजारीच त्या 2 घ्यायचा, आणखीन 2 असे 6 झालेत खांब आपले. हे पहा. आता आणखीन तर सिंगल क्रोशा घेत जायच्यात आपल्याला. इथं ह्याही साईडला असंच करायचं आपल्याला. 2 सिंगल क्रोशा घेत जायचे. ते हे पहा जिथं आपण 2 सिंगल क्रोशा घेतलेले होते तिथंच ते शेजारी 2 सिंगल क्रोशा करायचे आणि इथंही 2 सिंगल क्रोशा घ्यायचा. आपण आपली पिन काढूया आणि तिथं स्लिप स्टिच देऊन आपण जोडून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने. आणि एक साखळी घ्यायची आपल्याला. आपली पिन जोडून घेऊ आपण. तिथेच आपल्याला आणखीन एक सिंगल क्रोशा घ्यायचा. परत अशाच पद्धतीने सिंगल क्रोशा किंवा सिंगल खांब घेत जायच्यात आपल्याला. आता इथे आपण 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत आपल्या जागेत. तर आपण 2 वरती 2 घ्यायचा आणि शेजारी 1 घ्यायचा. आपण आता सिंगल खांब घेत जाऊया. हे पाहिजे आपण तसंच केलं. 2 खांबावरती 2 घेतलेले आहेत आणि सिंगल खांबावरती सिंगल, म्हणजे ह्या साईडनं जसं आपण विणलेलं आहे त्या साईडनं तसंच विणलेलं आहे. तर आता आपण ही पिन काढून घेऊया आणि इथं स्लिप स्टिच करून आपण याला जोडून देऊया. आणि एक साखळी घ्यायची, आणखीन आपण पिन लावून घेऊ. आता आपल्याला असे सिंगल खांब घेत जायचे आहेत.
आता आपल्याला वाढवत जायचं नाही. आता आहे ह्याच्यावरती असे सिंगल सिंगल खांब करत जायचे. आपल्याला 7 आता पोळी करायच्यात, म्हणजे राऊंड आपल्याला 7 राऊंड करायचे त्याच्या. हे पहा, आता आपण 2 वरती 2 घ्यायचंच नाही, डायरेक्ट असंच सिंगल सिंगल घेत जायचेच खांब. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला असंच राऊंड विणत जायचं. आपण पिन काढून घेऊया आणि स्लिप पीस देऊन आपण एक चेन, एक साखळी घेऊया, ही पिन लावून घेऊया. आता आपले 1 2 3 4 4 पोळी झालेले आहेत, म्हणजे 4 राऊंड झालेले आहेत. तर आपल्याला वरती आणखीन असेच 3 राऊंड करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने बनले आपलं. आपल्याला आणखीन एक असाच बेस करून घ्यायचा आहे. हे पहा, ही एक बेस करून घेतलेला आहे मी. आपण आता एकमेकाला हे असं जोडून घ्यायचं आहे दोन्ही. आपण उलन कट करून घेऊया आपली. आपल्याला हे 2 बाजू जोडून घ्यायचे आहेत. हे 2 बाजू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे पहा, मी इथून सुरुवात करते. अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया. इथे एक आपण असंच सिंगलच खांब घेत जायचे आहेत. आपल्याला आपल्या पूर्ण या बेसवरती आपल्याला सिंगलच खांब घ्यायचे आहेत. आपल्याला कुठं टाका वाढवायचा नाही ना, काय नाही. आपल्याला इथपर्यंत आपण हे आपले 10 राऊंड झालेले आहेत. ते आता आपल्याला हाफ डबल क्रोशा करून घ्यायच्यात पुढच्या ओळीला. हे पहा, हाफ डबल क्रोशा करायच्यात. हाफ डबल खांब आपला इथून सुरुवात करायची, कारण इथूनच आपण सुरुवात केली होती ती पहिल्यांदा. पूर्ण खांबावरती आपल्याला हाफ डबल क्रोशा करून घ्यायच्यात. हे पहा, अशा पद्धतीने आपण हाफ डबल क्रोशा करून घ्यायच्यात. हे पहा, आपण पूर्ण राऊंड हा हाफ डबल क्रोशाने घेतलेला होता. आता आपण इथं जोडून घेऊया, पिन काढून घेऊया. पिन लावून घेऊया. आपल्याला आणखीन वरती अशाच पद्धतीने आपल्याला विणत जायचे. हे पहा, आपण इथपर्यंत आलेलं आहे. आपण इथं आता आपला दोरा तोडून द्यायचा अशा पद्धतीने आणि कट करून घेऊया. आता आपल्याला इथून इथपर्यंतच विणत जायचे.
आता आपण जोडून घेऊया आपले वूलन. दोन साखळी घेऊया आपण. हे पहा 2 चेन घेतलेले आहेत. तर आपण इथून हाफ डबल क्रोशेट करत जायचे आहेत, आपल्याला घेत जायचे आहेत. आपण इथंपर्यंत आलेलो आहे, तर इथं जोडून घेऊया आपण. हे पहा ह्या साईडला आणखीन ह्याही बेसवरती आपल्याला अशाच पद्धतीने सिंगल खांब विणत जायचे आहेत आपल्याला. आपण इथून सुरुवात केलेली होती ना, हे आपण इथं पिन घेऊया आपण इथं लावून. पिन काढून घेऊया आपण आपली. हे पहा अशा पद्धतीने. तर आपण इथं जोडून घेऊया. हे आपल्याला असंच वरती विणत जायचं आहे, ह्याच्यावरती विणत जायचं आहे आपल्याला. इथं आपण पिन लावून घेऊया, कारण आपण इथं स्टार्ट केलेलं होतं. इथंपर्यंत आणखीन आपण असंच विणत इथे येऊया. हे बघा ह्याच्यावर असे टाके द्यायचे आहेत आपल्याला. सिंगल खांब घेत जायचे. हे आपली पिन काढून घेऊ आपण. इथे आपण असंच सिंगल क्रोशेच घ्यायचे. आणखीन पिन आपण जोडून घेऊया, कारण आपल्याला मग कळते आपल्या. हे आपले टाके 29 झालेले आहेत, म्हणजे 29 क्रोशा झालेले आहेत. आपल्याला आता त्याच्यावरूनच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. 2 चेन करून घ्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्याच आपल्या साखळीमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. आपल्याला आता राऊंड विणत जायचं नाही, आता सिंगल असं विणत जायचं आपल्याला. हे मागच्या बाजूला असं विणत जायचं आणि पुढच्याही बाजूला. त्याचं 29 सिंगल क्रोशा हाफ डबल क्रोशा झालेले आहेत माझे. ह्या आपल्याला एकनं कमी करत जायचे आहेत आता क्रोशा. ते इकडून साईडनं कमी करत जायचे आहेत आपल्याला. इथंपर्यंत घेऊया आपण. हे शेवटच्या साखळीमध्ये घेऊन आणखीन आपल्याला 2 चेन करून घ्यायचे आहेत. हे पहा पलटून घ्यायचं आपल्याला परत. अशा पद्धतीने दिसते. आणखीन आपल्याला पुढच्या चेनमधनं पुढच्या साखळीतनं हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत. हे पहा इथंपर्यंत झालेलं आहे. 2 चेन करून घेतलेले आहेत त्या.
आणखीन आपल्याला पुढचा खांब त्याच्यावरच्या साखळीवरनं आपल्याला हाफ डबल क्रोशा करत जायचे आहेत. ही आपली 6वी ओळ आहे. आपण एक चेन घेऊया आणि कट करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे बनलेलं आहेत. ह्या साईडने आपल्याला अशीच बाजू बनवायची. आपल्याला दुसरी बाजू बनवायची आहे. त्यासाठी आपण 1 2 3 हे 3 आपले खांब आहेत ते सोडून द्यायचे आणि 1 2 3 आणि हा आपला चौथ्या खांबाला आपण आपले वळण जोडून घेऊया. आपण हे पहा अशा पद्धतीने आणखीन एक चेन घेऊया. आपण 2 चेन झाले आपल्या. त्याच्या पुढे आपल्याला हाफ डबल क्रोशा करत जायचे. आपल्याला 29 खांब घ्यायचे आहेत, म्हणजे हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत आपल्याला पर्यंत. ह्या साईडने आपण अशाच पद्धतीने 3 खांब सोडलेले ते तिसऱ्या खांबावर घेतलेले आहे आपल्या इथं. आपल्या ह्या 29 क्रोशा झालेले आहेत. हाफ डबल क्रोशा 2 चेन घेऊन घ्यायचे आणि आणखीन समोरच्या खांबावरतीच आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचे. आता आपण कट करून घेऊया वळण आपले. आपण ब्लॅक वळण घेतलेले आहे. आपण जोडून घेऊया ब्लॅक वळण. इथेही 2 चेन घ्यायची आपल्याला आणि हाफ डबल क्रोशाच करत जायचे आपल्याला. आपल्याला 12 हाफ डबल क्रोशा करायचे आहेत, कारण हे जे आपले टाके जे आहेत आपले क्रोशा जे आहेत ते आपल्या 24 आहेत. तर आपल्याला हाफ हाफ करत जायचे आहेत. इकडे 12 आणि इकडच्या साईडला 12. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. हे 12 आपल्या हाफ डबल क्रोशा झालेले आहेत. आता आपल्याला आणखी असेच 2 चेन करून घ्यायचे. फिरवून घ्यायचं आपल्याला, हे उलटून घ्यायचं असं आणि ह्या खांबावरती नाही पुढच्या खांबावरती ह्याच्यावरती आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथे शेवटी 11. हे वरती आपले 11 हाफ डबल क्रोशे आलेले आहेत. 2 चेन करून घ्यायचे, पलटून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला विणत जायचे. इथे 12 आले, तिथे 11, वरती 10. हे पहा, पहिले आपण 12 घेतलेल्या होत्या हाफ डबल क्रोशा, नंतर 11, 10, 9 आणि हे शेवटी 8 घेतलेले आहेत. तर आता आपण कट करून घेऊया आपली वळण. हे आपल्या हे पहा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आपण याला 2 कान तयार केलेले आहेत. ते आता आपण यासाठी डोळे तयार करूया. मॅजिक रिंग करून घेऊया आपण. मॅजिक रिंग झाली. सिंगल खांब आपल्याला 12 घ्यायच्यात, म्हणजे सिंगल क्रोशा 12 घ्यायच्यात आपल्याला यामध्ये. एक 2 3 4 झालेले आहेत आपल्या.
6 7 8 9 10 11 आणि हे शेवटचं 12. आपण दोरा ओढून आपण ह्याला घट्ट करून घेऊ ह्याला. आणि पहिल्या खांबावरती आपल्याला स्लिप टीज घेऊन आपल्याला एक साखळी घ्यायची. त्यामध्येच आपल्याला आणखीन एक सिंगल क्रोशा घ्यायचा आणि सगळ्या खांबावरती आपल्याला 2-2 सिंगल क्रोशा घेत जायचेत. आपल्याला 12चे 24 सिंगल क्रोशा करत जायचेत. चोवीस सिंगल क्रोशा झालेले आहेत आपले. आपण जोडून घेऊया आणि इथं स्लिप टीच घेऊन एक साखळी घ्यायची, आपल्याला एक चेन घ्यायची. त्यामधूनच आपल्याला एक सिंगल क्रोशा घ्यायचा. एक सिंगल क्रोशा आणि 2 मध्ये 2 घ्यायचे आपल्याला. त्या शेजारी एक 2 सिंगल क्रोशामध्ये हे 2, इथे एक, परत इथे 2. आपल्याला इथंपर्यंत 36 सिंगल क्रोशा आले पाहिजेत. हे आपले 36 सिंगल क्रोशा झालेले आहेत. आपण जोडून घेऊया आणि आपल्याला आता आपण याला ब्लॅक कलरची उलन जोडून घेऊ. हे अशी आपण ब्लॅक कलरची उलन जोडलेली आहे. आता आपल्याला सिंगल क्रोशावरती सिंगल क्रोशाच घेत जायचे आहेत. पूर्ण एक 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 काम घेत जायचे आहेत. आपल्याला डबल काम घ्यायचं नाही. आपली ही व्हाईट कलरची आपण उलन कट करून घेऊया. पूर्ण खांबावरती आपल्याला एक एकच खांब घेत जायचं आहे, सिंगल सिंगलच. हे पहा, हे आपल्या डोळ्याचा आकार तयार झालेला आहे. आपण उलन कट करून घेऊया. आपण लांबूनच घेऊया उलन कट करून. आणखीन एक आपण अशाच पद्धतीने डोळा बनवूया. हे पहा, 2 डोळे तयार झालेले आहेत. आपण याला आता टाके घालून घेऊ. मॅजिक रिंग करून घेऊया आपण. आणि त्यामध्ये आपण 6 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. यामध्ये आपण 6 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने तयार झाले. आपण या डोळ्यामध्ये असं टाके घालून घेऊया. अशा पद्धतीने दिसते. आपण टाके घालून घेऊया इथे. आपण दुसराही डोळा इथे बसवून घेऊया टाके देऊन. 2 डोळे जॉईन करून घेतलेले आहेत. आता आपण इथं त्याचं छोटंसं नाक तयार करूया. ब्लॅक कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण आता यात 3 चेन करून घेतलेले आहेत मी. त्यामध्ये सिंगल क्रोशेच घेत जायचे आहेत आपल्याला. परत पुढच्या ह्याच्यामध्ये डबल 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. नंतर वापस दुसऱ्या साईडला सिंगल क्रोशे असे 2 घ्यायचे आहेत. आणि
हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर आपल्याला इथं मागच्या बाजूला बेल्ट तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी व्हाईट कलरची वूलन घेतलेली आहे मी. आपल्याला ह्याच्यात 15 चेन करून घ्यायच्यात. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 चेन करून घेतलेले ते. नंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करत घेत जायचेत. हे पहा इथपर्यंत आपले 14 सिंगल क्रोशा झालेले आहेत. आणखीन एक आपण वरती एक राऊंड घ्यायचा, एक चेन घ्यायची आपल्याला. त्याच्याच वरती आपल्याला ते शेजारी सिंगल क्रोशा घेत जायचे. हे असे बनलेले आहे. आता आपण उलन कट करून घेऊया आणि आपण इथं जोडून घेऊया याला. हे पहा अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया, टाके देऊया. आपण अशा पद्धतीचे बटन बसवून घेऊया इथे या साईडला. ह्या आतून आपल्याला बटन बसवून घ्यायचे आहेत या साईडला. हे पहा अशा पद्धतीने सनग्लास होल्डर तयार झालेला आहे आपला. आता मी तुम्हाला ह्यामध्ये आपले गॉगल चष्मा बसवून दाखवते कशा पद्धतीने. हे बघा असं हे मागच्या बाजूला जे बटन आहे ते असं लावायचं, म्हणजे आपले सनग्लासेस पडत नाही ते. आणि हे इथं पण टच बटन केलेलं आहे ते जॉईन करून घ्यायचं, लावून घ्यायचं. आणखीन एक अशाच पद्धतीने तयार केलेलं आहे मी. हे पहा कसे वाटले कमेंटमध्ये सांगा.